आजचा दिवस खरंच लय चांगला निघाला, लयच चांगला निघाला. आता किती दिवसापासून नोकरीवर नव्हतो, पण देवांना उशिरानं दिली, पण चांगलीच नोकरी दिली. आता ह्या जॉब चांगलाच आहे आणि लोकही चांगलेच वाटले तिचे. आणि जर जमलं ना तर मग काही पास नाही लागत इथं. आता माहीत पडते उद्यापासून जॉईनिंग आहे. आता तिचं कसं काय आहे, काम सांभाळायला लागेल ना आता. आता एक अजून जिम्मेदारीचं काम आहे ना ते. आता सकाळी उठा आणि सकाळी जा, झाले आता आरामाचे दिवस खतम. किती दिवस आराम करावा बाप्पा. हा झाले ना आता 2-2-2.5 महिने होऊन राहिले. घरातल्या घरात होतो मी, काहीच चांगलं नाही वाटे. आता आता म्हणाले शांती भेटली. आता आता सगळं काही बरोबर होईल, सगळंच काही बरोबर होईल. अहो पियूची काय झालं राधिका, काय म्हणून राहिली? अहो पियूची मी म्हटलं एवढी आनंदाची बातमी आणि असं फिकं फिकं काही चांगलं नाही वाटून राहिलं. हां मस्त सगळेच्या घरातल्या लोकांचा मस्त गोडतोंड करा तुम्ही. हां आता एवढी मोठी गोष्ट आहे ना, एवढी मोठी खबर दिली तुम्ही, तर माझं मन होतं काहीतरी नवीन बनवू म्हटलं आज संध्याकाळी. हां सांगा ना तुम्ही काय बनवतं आणि सरप्राईज देऊ सगळेले. तुम्ही सांगितली काय मामाजीला सांगितलं काय गोष्ट? नाही ना राधिका, मी गेलो ना मग अशी बॅग आणण्यासाठी, तर कोणीच नव्हतं. बाबा चालले गेले होते वाटते बाहेर. आणि आईचं तर तुला माहित आहे, बसले असं खोलीत आता बडबड करून राहिले असं एकटीच स्वतःसोबत. तर मग कोणी नव्हतं तर मी येऊन गेलो मग अंतर रूममध्ये. चला म्हटलं मग आता कोणी नाही आहे तिथं बसलो, नाही तर बाबा किंवा राहिले असते तर बाबाला सांगितलं असतं आणि मग तिथंच बसून गेलो असतो. तिथं कोणी नव्हतं म्हणून मी रूममध्ये येऊन गेलो. असं मग सांगितलं नाही आहे ना तुम्ही? आईलाही सांगितलं आणि बाबालाही नाही सांगितलं. मग एक गोष्ट ऐकता काय, आपण नाही काय त्याला सरप्राईज देऊ ना? सरप्राईज? पण ते कसं काय? आता ते माहित तर होणारच आहे ना, मी उद्यापासून जाणार तर. अहो पिऊजी तशी काही गोष्ट नाही. आता मामाजीले खूप चिंता होती ना तुमची. तुमची जेव्हापासून जॉब गेली तेव्हापासून सगळ्यात जास्त चिंता तेलेच होती. आणि सासूबाई काही दाखवत नाही, पण तेली चिंता तर होतीच ना थोडी ना थोडी. का तुमचा जॉब सुटून गेला, काय करन आता, कसं करन, कसं होईल. आता तुमचा जॉब लागला तर त्याच्या मनाला जरा ना जरा शांती होईनच ना. आणि मामाजीले तर खूपच आनंद होईल म्हटलं, खूपच आनंद होईल. तर आपण असं करू ना, काहीतरी गोड बनवू आज विशेष. मस्त गोड गिड बनवतो आणि देवाला नैवेद्य चढवतो मी. आणि बस प्रार्थना करतो का असंच राहू दे, सगळं काही असंच राहू दे. बस सुखद जीवन जगू दे मला. आता माझ्या खर्चावर काहीच काहीच परेशानी नको टाकू. पण राधिका, तू जे बोलून राहिली ना ते सगळं काही बरोबर आहे, पण सध्या मग जवळ पैसे नाही ना. आता उद्यापासून जाईन आणि जेव्हा आपला महिना भरण तेव्हा आपल्या हातात पगार येईन. तेव्हापर्यंत म्हटलं अजून 1 महिना आपल्याला वाट पाहा लागेल सगळ्या गोष्टीची, पैशाची, पाण्याची. तेव्हापर्यंत तर आपण बाबाच्या याच्यावरच डिपेंड राहू. पण एक वेळा पगार आला का सगळीच देवाणघेवाण करून टाकू. तुझे सोनं हाय पडलं सोनाराच्या दुकानात, गहाण ते सोडवायचं आहे. आणि स्वतःचं किस्त्या मिस्त्या सगळ्या संगून गेल्या, थाई द्यायच्या आहे, भरायच्या आहे. लय टेन्शन आहे ना. पण एकच पगारात कुठलं सगळं काही नील होऊन जाते आणि दुसऱ्या पगारात ते दागिने सोडून देईन. पण सध्या मग जोड पैसे नाही ना. आता तू म्हणून राहिली काहीतरी आणा म्हणून, तर कसं आता तू समजू शकतो ना. अहो तुम्ही चिंता नका करू. म्हटलं मामाजीने काय मला हे पैसे दिले होते. संक्रांतीला साडी केडी नव्हती घेतली ना. आता तुम्ही तर जॉबवर नव्हते, तुमच्याकडून काही घेणं झाली नाही. तर मामाजीनंच मला पैसे दिले होते 500 रुपये जवळ. मी खर्च नाही केले, तसेच पडले आहेत अलमारीत. ते घेऊन जा तुम्ही आणि सगळीचं तोंड गोड करासाठी आणा काहीतरी. हो काय? पण ते तर तू आहे ना पैसे, तुझ्या साडीचे पैसे आहे ना ते. माझ्याकडून तर तुला साडी घेणं झालीच नाही. आणि बाबांना दिले ते मी घेऊन घेऊ काय? अहो पिऊची कशाला एवढा विचार करता? पैसेच आहे ना शेवटी. आता ते पडलेच तर तशा अलमारीत. आणि काय झालं साडी नाही घेतली तर तशी मी काही घेणार नव्हती सध्या. आता म्हटलं राहू दे, तू म्हटलं पैसे कामी येते. आता तुम्हाला एवढी चांगली जॉब लागली, तुम्ही घेऊन घ्या ना पैसे. आता तुमची जेव्हा पगार येईल ना तर तुम्हाला थोडी ना सोडणार आहे मी. चांगली साडी घेईन तुमच्याजवळून अशी भारी भारी. मस्त साडी घेईन. घेऊन द्या ना मला तुम्ही साडी. अगं राधिका, तू ज्या साडीवर हात ठेवशील ना ती साडीत मी तुला घेऊन देईन, तू फक्त म्हण. पण सध्या सध्या पगार येऊ दे. सध्या तर काही नाही जमणार. सध्या मी काय करतो, पैसे दे आणि मी नाही का सगळेचं तोंड गोड करायसाठी आणतो काहीतरी. पण सांग ना काय आणू, तूच सांग आता. अहो पियूजी असं करा, खूप दिवस झाले मी बासुंदी नाही बनवली. तुम्ही मस्त दूध आणा, 2-2.5 लिटर दूध आणा. मस्त बासुंदी बनवू आपण. आणि आपल्या घरच्यासाठी होऊन जाते. आणि थोडीशी शांताईला देऊन द्या नेऊन. आता त्याच्या इथं बिचारीच्या इथं लाईन नाही काही नाही. आता त्याला जर माहीत पडलं ना का तुम्हाला जॉब लागली म्हणून, तर त्यांना खूप आनंद होईल. मी नाही काय बनवतो. आणि आईले नका सांगा, सध्या आईचं डोकं काही बरोबर नाही. मी डब्यात भरून देईन, तुम्ही मोठ्या आईला नेऊन देऊन दे जा. लाईन नाही? काऊन लाईन काऊन नाही? आणि काय काय बोलून राहिली तू? अहो पिऊजी हे जे काही चालू होतं ना तुम्ही आले तेव्हा घरात, जो काही धिंगाणा चालू होता तो कायच्यावरून झाला होता माहिती आहे का तुम्हाला? नाही नाही, ते काही समजलंच नाही. आता ते आई बोलत होती आपल्या परत, तुम्ही म्हटलं काही तुलाच गोष्ट ऐकून राहिली का कायच्या ना कायच्यावरून. अहो त्या बोलून तर मलाच राहिल्या होत्या. पण बाप ती नव्हती, बाप होती शांताईची. कारण की तुम्ही सकाळी सोडून दिलं शांताईची इथं. आता तिथं मी बसली होती तर माहीत झालं मला की त्यांची इच्छी लाईट कट झाली. आता त्या बिलवाले नाही म्हणते एवढं मोठं बिल देऊन दिलं. आता ते म्हातारा कुतारा माणूस एवढं मोठं बिल कसं भरणार आहे?
त्यांच्याकडून भरणं काही झालं नाही म्हणून त्याची इच्छी लाईन कट होऊन गेली. हो काय, मग असं करायला लागत होतं ना, शांताईला म्हणा लागत होतं घरी चल म्हणून. इथंच आणून घ्यायला लागत होतं कपडे मपडे भरून. बाप्पा, एवढंसं बिल भरायचं म्हटलं तर तुमच्या आईनं एवढा मोठा धिंगाणा केला घरात. आणि जर त्याला आणून घेतलं असतं ना तर बस मलाच काढलं असतं घराच्या बाहेर. त्यालाही काढलं असतं बिचारायला आणि मलाही काढलं असतं. काहीच गोष्ट नसती राहिली मग. हो काय, बिल भरायचं होतं मग शांताईची इच्छा आहे ना. पण जाऊ दे ना, बाबाच्या कानावर टाकली ना ते गोष्ट, बाबा करून देते. बाबांनी एवढं दुजा भाव करत, ही आईच अशी आहे. जाऊ दे, तू तिचं काही लोट घेऊ नको, बाबा करते बरोबर. आतापर्यंत तर बाबानं चालूही करून दिली असन, बिल गिल भरपूर करून आले असन. हो ना, तसे तर मला करून देते मामाची सगळं काही. पण जर लाईन नसन आली ना तर अंधारा कुंधारात एवढं सुचते कायची म्हाताऱ्या माणसाले. तेल कुठं टाक आणि मीठ कुठं टाक. म्हणून म्हटलं संध्याकाळचा डबा नाही का आपल्या इथूनच देऊन द्यायचा तेले. एका डब्यात बासुंदी देऊन देईन आणि एका डब्यात भाजीपोळी देऊन देईन. काय म्हणता तुम्ही? बरं बरं, मग शांता मोठ्याईले स्वयंपाकही करायला लागल अंधारा कुंधारात. बरं मी जातो, मग उशिरून जाईल. तसं पासून दिलेला वेळ लागते. पण राधिका पैसे कुठं ठेवले तर? अहो, अलमारीतच आहे, घेऊन घ्या. आणि जा बरं पटकीने आणा बरं, तुम्ही थैला घेऊन जा नाही तर हातात आणा. हो हो. मी जर सक्षम राहिली असती ना तर शांता मोठ्याईला इथंच ठेवून घेतलं असतं, पाठवलंच नसतं तिथं. आता त्या म्हातारा कुताऱ्या माणसासोबत एवढं काम तरी होते काय? शेताचंही करणं, घरचंही करणं. त्याच्या ऑनलाईन नाही, काही नाही. खरंच एका एकाची जीवन कहाणीच आहे. ज्याला भेटते त्याला खूप भेटते आणि ज्याला नाही भेटत त्याला काहीच नाही भेटत. माय बहीण आताही नाही वाटते, आलीच नाही आहे ना, बाहेर निघालीच नाही खोलीच्या बाहेर. करते इथेच आणि फुगते इथेच. अशी गोष्ट आहे मंदाची. काय करावं काय माहीत, एखाद्या लहान लेकरासारखी करते. अरे, घरात एवढा कोळ वास येऊन राहिला, काय बनून राहिला आज? काही स्पेशल आहे वाटते. अरे पिंट्या, तू आई निघालीच नाही का रे? खोलीच्या बाहेर निघालीच नाही का ते? नाही बाबा, आई आलीच नाही इकडे. गेली तेव्हापासून तर तिकडेच आहे, ते खोलीत बसली. काय करून राहिली काय माहीत, मी नाही गेलो तिकडे. पण बाबा तुम्ही मला हे सांगा, हे आई जे काही बोलते हे बरोबर आहे काय? आई विचार नाही करत, काही नाही करत, नुसती बडबड बडबड करत राहते. आता त्याच्यानं बरं झालं का त्या राधिकाचा स्वभाव शांत आहे म्हणून. आणि तिच्या जागेवर दुसरी राहिली असती आणि आईले उलटून बोलली असती तर मग आईचं काय राहिलं असतं? तिच्या अंगात तर एवढी सहनशीलता भरली आहे का ते कोणाला काही बोलतच नाही. एक तर कमीच गोष्टी करते, ते जास्त काही बडबड करत नाही. आणि हे आई तिचा फायदा उचलून घेते, काही बडबड करते. आता मला बोलली तर बोलली, तिलाही बोलते. हे पाय पिंट्या, मी तुला एक जीवनाचा मंत्र देतो. म्हटलं एक कान सैरान एक कान बहिरा करा लागते. एखाद्या वेळेस काय राहते, आपल्या बायकोची गलती राहते आणि एखाद्या वेळेस आईची गलती राहते. तर दोघीचं एवढं काही ऐकत बसा नाही लागत. कारण की कसं आहे, आता मयावरून सांगतो मी तुले, आता तू या इथं कटकटी आहेस, तुला माहीतच आहे. तर मी असाच धर्म अपनावतो. कारण की जर प्रत्येक गोष्टीवर बोलत बसलो तर मग रोजचे भांडणं व्हायचे होय घरात. रोजचे तमाशे होते. मग काय करतो, या तमाशाला आळा देण्यासाठी हे गोष्ट करावंच लागते बाबू. आता सून चांगली भेटली म्हणून आणि तुझ्या आईच्या अंगात गुण नाही येणं चांगले, तर काय करता आता? आता जर आपण तिला काही बोलायला बसलो ना तर ते राधिकाचा पिच्छा उचलून घेईन आणि म्हटलं तूही घरात राहत नाही आणि मी घरात राहत नाही. आता तुला नोकरी नाही आहे तर तू तरी राहून राहिला थोडे दिवस घरी, पण मी कुठं राहतो घरात. आणि जेव्हा आपण घरात नाही राहू ना तर तेव्हा ते राधिकाची चांगलीच हे करत. मग त्याच्यापेक्षा नाही बोललं ना तिले ते पुरते. जाऊ दे ना. एखादा गोष्ट टाळाही लागते. काय करता आता, अशी आहे तर ते. जाऊ द्या, आता काय बोलू मी, एवढं सगळं सांगून दिलं तर तुम्ही. पण हाव रे पिंट्या, तू आज गेला होता ना तिकडे, जॉब पासाठी गेला होता. काय झालं तर? काय खबर किबर आणली काय तिकडून? तिकडून आला तर घरात धिंगाणा चालू होता, तू त्यासोबत बोलणं नाही झालं. आता मी किती वेळचा विचार करून राहिलो, म्हटलं पिंट्याला विचारतो काय झालं काय नाही. तर काय झालं तर तिकडे? झालं काय, जमलं काय? बाबा बाबा तुमच्या आशीर्वादानं एक मस्त जॉब भेटली. खूपच चांगली जॉब आहे. अरे वा, हे तर लयच चांगली गोष्ट झाली. काय बरं, ज्या दिवसाची तू वाट पाहून राहिला होता इतके दिवसापासून, तुला तर भेटलं ना. आता तुला चांगली जॉब भेटली ना. तुला तर म्हणून राहिलो होतो बेटा सपुरी कर. सगळं काही देव बरोबर करते. पण आता झालंच ना, सगळं काही बरोबर झालं ना. चांगलं झालं, लय चांगलं झालं. मला त्या नोकरीची लय चिंता होती. कारण की तुले आणि राधिकाले मी असं उतरल्या चेहऱ्यानं पाहाव ना तर मला चांगलं नाही वाटे. मी तर म्हणा देवाले रोज प्रार्थना करू का माझ्या पोराले चांगल्यात चांगली जॉब भेटून गेली पाहिजे. बाबा तुमच्याच प्रार्थनेला यश भेटलं म्हटलं. लागली ना आता, मस्त जॉब लागली, काहीच टेन्शन नाही आहे. पण काय पगार गिगार किती आहे तो? इथं भेटत होता तेवढाच आहे काय, का कमी जास्त कसं आहे काय आहे तो? विचारलं ना बरोबर सगळं काही. जेव्हा आपण फॉर्म भरतो ना तेव्हा सगळं विचारायला लागते. नाही तर मग ते लोक काय करते, पहिले करून घेते मग वेळेवर थांबवते आपल्याला कमी. नाही बाबा, सगळं काही बरोबर केलं. सगळे फॉर्म घेऊन फिल केले आणि जी काही प्रोसिजर होती जॉईनिंगची ती सुद्धा पूर्ण केली. आणि आता बस उद्यापासून जॉईनिंग आहे. आणि उद्या लवकर जायला लागेल, थोडंसं लवकरच बोलवलं ते ना. कारण की म्हणे पहिले काम समजून देईन म्हणे, त्याच्यानंतर सुरुवात करण कामासाठी, म्हणून. आणि पगार बाबा, पगार जे पहिले भेटत होतं ना त्याच्या दुपटीनं पगार आहे इथं.
तो तरी 12-15 हजार रुपयात पूर्ण महिना घासून घे. आणि उलटं टेन्शन दुनियाभराचं. आणि इथं म्हटलं बाबा पैसे जास्त आहे, पैसे जास्त राहिले तर थोडंसं टेन्शन सांभाळूनही घेस ते माणूस. एवढ्या कमी पैशात नाही होत ना. हो हो हो, बरोबर बोलून राहिला तू. पण पाय, मन लावून काम कर हा. आता थोडंसं कसं असते, नोकरीत गेलं ना तर 10 लोक बोलते, थोडंसं चिडचिड वाटते, पण स्वतःला आवर हा. जास्त काही गरम व्हा नाही लागत, थोडं थंड दिमागानं काम करावं. थंड दिमाग जिथं ठेवला ना तिथं सगळं सहज होते, प्रत्येक गोष्ट सहज होते आपल्यासाठी. हो बाबा, मी प्रयत्न करन. तुम्ही जे काही शिकवलं ना त्याच्यावरच चालण्याचा प्रयत्न करेन मी. पण ते जाऊ दे, मला हे सांग, घरात एवढी गोड गोड वास कायचा येऊन राहिला? काय बनून राहिला आज आपल्या घरात? अहो बाबा, आनंदाची बातमी आहे म्हणे राधिका म्हणे, तर काहीतरी गोड तोड करू म्हणे, काहीतरी आणा म्हणे. मग मी नाही काय दूध आणलं, आता बासुंदी बनवून राहिली. आता पहा तुम्ही काय काय बनवते तर ते. आज पाहुणचारच आहे आपला. बरं बरं, चांगली गोष्ट आहे ना, चांगली गोष्ट आहे. असेच आनंदात राहा. आणि म्हटलं अभिनंदन, तुला पण नोकरी लागली त्याबद्दल खूप खूप अभिनंदन हा तुझ्या बाबाकडून. आता काहीच काळजी नको करू, सगळं देव बरोबर करते हा. पण हे तू याई निघालीच नाही ना, तिला सांगितलं काय एवढी मोठी आनंदाची बातमी तिच्यासोबत शेअर केली काय तू? नाही हो बाबा, आईले तर सांगितलंच नाही. हे पाय पिंटू, राग गीग विसरून जाय हा. थोडा वेळचा राग जाय, तू आईले सांगून दे हा. नाही तर मग जेवण नाही करणार ते, म्हणून सारेले सांगितलं आणि मलाच नाही सांगितलं. मग अजून फुगून बसून जाईन. तुला तर माहिती आहे मग तिचं फुगणं कसं राहते तर. मामाजी, अरे राधिका, अभिनंदन, खूप खूप अभिनंदन म्हटलं तुमच्या दोघांचं हा. मस्त जॉब लागला म्हटले म्हणते आता पियुषले. आता काही पास नाही लागत हा. आता काही टेन्शन नाही घ्यायला लागत हा. सगळं काही चांगलं होईल, सगळं काही देव बरोबर करते. हो ना मामाजी, चांगलं झालं ना. मी काय म्हणून राहिली होती, म्हटलं आता वेळ तर झाली जेवण करायची, ताटं वाढू काय सगळेले? हां. हो हो, वाढ वाढ, भूक तर लागलीच. आणि ते त्या काठीले आवाज दे, त्या सासूले. बसली आहे तोंड फुगून ते. तू नको देऊ, जाऊ दे, तुझ्या मागं लागून जाईल. जाय रे पियुष, तूच दे तू आईले आवाज हा. थांबा बाबा, मी आणतो आईले बोलून. आज किती दिवसाच्या नंतर मस्त खाद्यपदार्थ बनवले राधिकानं. आता सणवार तर ह्या घरात एवढी टेन्शन चालू होती का एकही सणवार साजरा केला नाही. आता किती दिवसाच्या नंतर आनंदाची बातमी आली घरात, तर आता खरंच आज असं वाटून राहिलं का सणवारच आहे का आपल्या घरात हा. मस्त वाटून राहिलं. आता काय मी काय काय बनवलं तर बहिणं. काय बरं पियुष हा, तू यायले ते आणलं म्हणून आली ते, नाही तर आलीच नसती, तोंड फुकून बसली असती ते घरात. काही बोलता काय व? हा, माझ्या पोराले एवढी चांगली जॉब लागली म्हणते, एवढी चांगली नोकरी लागली, आणि मी काय तोंड फुगवलं असतं हा. मस्त पहा बरं, किती मस्त जेवणही बनवलं, सगळं काही बनवलं. आणि तुम्ही नुसतं माझ्या बुराईच करत राहत जा. कधी चांगलं नका बोलता माझ्या बऱ्यात, चांगलं बोलाले हा. माझ्या पोराच्या सुखात सुख नाही होईल तर मग कायच्यात होईन मी? बाई राधिका, मस्तच बसून ती जमली, मस्तच. आज तर असं वाटून राहिलं का सणवारच आहे आपल्या घरात. एक नंबर जेवण जमलं बाई. 15 का हे बासुंदी बनवली होती, तर गुलाबजामुन कायले बनवले? दोन दोन याच्यावर अजून मेहनती करायला लागली असन, आणि जास्तीचे कामं एवढं मोठं कोण खाते मग? दोन दोन गोष्टी बनवून ठेवून दिल्या तिथं. अहो आत्तेबाई, गुलाबजामुन मी सकाळीच बनवले होते. काय माहित मला काय सुचून राहिलं होतं तर कामं किंमत झाले. आता पॅकेट पडलं होतं ते, मामाजीने आणलं होतं, किती दिवस झाले. मी म्हटलं सोंडे गिंडे होऊन जाईन म्हटलं त्याच्यात, म्हणून मी सकाळीच गुलाबजामुन बनवले होते. आणि ही बासुंदी तर येईले जॉब लागली ना त्याच्या आनंदात बनवली, म्हणून आता म्हटलं 2 वस्तू होऊन गेल्या, म्हणून तुम्हाला देऊन दिल्या. सकाळीच बनवले होते गुलाबजामुन आणि बासुंदी आता. हो बाई, बरोबर आहे ना. आता त्या नवऱ्याला जॉबच लागली, आता तू कायले विचारशील आम्हाला काय करू काय नाही? आतापर्यंत तर सगळं विचारे, कायची भाजी करू, भाकरी करू का पोया करू, आणि आता 2 वस्तू बनवली गोड पदार्थात, तर तरी विचारली नाही ना काही नाही. बरोबर आहे ना पप्पा, आता कमाई बोलन ना तुमची. च्या माय भाई, टोमणे दिल्याशिवाय ह्या मंदाले जमतच नाही. काय करावं हिचं आणि काय नाही. मंदा, जेवण करणं कर जेवण. काय होते एखाद्या दिवशी 2 पदार्थ खाल्ले तर गोड गोड, जराशी गोडतळी होशील तू. लय कडू आहे तू, गोड होय जराशी. काय मस्त गोड भरून खाजो, जास्त गोडच खाजो, जराशी सरतरी येईन तू यात. तुम्ही तर एकाही चान्स नका सोडत तू मला बोलायचा, टोमणे मारायचा हा. तुम्ही तर एका बाईपेक्षाही बाई बनून जाता जेव्हा मला बोलता तर. अरे चालत झालं, यायचं चालू झालं, अजून काय करावं तो. आई बाबा, करा ना जेवण, करा ना. ताटावरही असं चालू ठेवता काय तुम्ही? करा करा बरं, मस्त जेवण बनलं आता, पोटभर कर जेवण करा आता. काय काय अजून रुसवा फुकवा करता काय? एक तर किती यानं आणलं, तिला येऊन नाही राहिली होती, ते फुकून बसली होती खोलीत. आता आणलं तर बाबा तुम्ही तिला काय सतावता? चला ना, करा ना जेवण. राधिका, तू या ना ताट सोबतच जेवण करून घेऊ सगळे. सोबतच होऊन जाते मग. एकटी जेवशील काय मग? अहो मग सगळीला वाढायला लागते ना. मग नाही काय ताट घेऊन बसा होतं, नुसतं उठा लागते, हे त्यासाठी ते त्यासाठी, मग आपली भूक पडतच राहून जाते. बाई, सगळं आणून घे आणि इथं ठेवून घे आणि तू या ताट आणून घे. आता एकटी काही जीव नको. एवढी चांगली आनंदाची बातमी आहे, आनंदात मस्त जेवण करा सगळेजण. आणि तू या सासूला जाऊ दे, तेवढेच काम आहे. जाय तू, आण बरं ताट आणून घे आणि सगळं सामान आणून घे इकडे. तिकडे जास्त नाही लागत. मग जेवण झाल्यावर ठेवून दे तू सगळं काही सामान.
बरं 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 मामाजी, आणतो मी इकडेच आणतो सगळं काही. चला तर मग मंडळी, आज मस्त बासुंदी बनवली. आणि बासुंदी कोणाकोणाला आवडते तर सांगा मला कमेंट करून. आमच्या इच्छी तर बासुंदी मस्त जमली म्हणते. तुमच्या इच्छी कशी जमते सांगा मग. हां, आजच्या एपिसोडमध्ये एवढंच. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत धन्यवाद. अगं राधिका, धन्यवादही देतेस का? त्यांचे नावं तर घे, तुझ्या माय बहिणीचे सगळ्यांचे नावं घे. हो ना पियुषजी, ते तर घ्यास लागन. चला मग आता आपण सगळ्यांचे नाव घ्यायला सुरुवात करू. ज्योतिताई पोचलवार, मानेवाडा, नागपूर. प्रियंकाताई वानखडे, मराठी. लताताई, ज्योतिताई लारोकर, कल्पनाताई मांडले, मृदुलाताई अंगारे, गिरीश बोडखे, सुनंदाताई दुसाने, कविताताई सुनारकर, चंदाताई उमरकर, संग्रामपूर, मृदुलाताई लंगारे, शुभदाताई गोठणकर, सोनलताई राखुंडे, बुट्टीबोरी, नागपूर. सुजाताताई ढेरे, प्राचीताई मुळे, लताताई गोरे, मनीषाताई फोंदके, मुंबई. निर्मलाताई रघुवंशी, बल्लारपूर. ललिताताई भरडे, रंजनाताई इंगोले. तर यांचे खूप खूप धन्यवाद. आता तुम्ही उद्या आम्हाला भरभरून कमेंट करा. सगळ्यांचे आपण नाव घेऊ. हां, तर या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.